जिजाई होती शिवबाची आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशान धन्य धन्य आई राष्ट्र पावन होई तिची थोरविया हा सारा महाराष्ट्र गाय हे मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा मर्दाच्या छातीचा रायगडच्या मातीचा होता धुरंधर महाराष्ट्राचा होता धुरंधर शूर शिवबा महाराष्ट्राचा
बरेच दिवसांनी आपल्या पुढच्या गेटवर पारा आलाय. बरोबर आहे. बरेच दिवसांनी आपल्या पुढच्या गेटवर पारा आलाय. हा. आपल्या देवीचं नामस्मरण त्याला व्हायलाच पाहिजे. घे बघूया. घेऊ मी? हा तू घे. आईनी वाळी गावा लाग तुझे सावले. आईनी वाळी गावा लाग तुझे सावले. माता पावले पावनाई पावली. माता पावले पावनाई पावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. माता पावली पावनाई पावली. माता पावली पावनाई पावली. आईनी वाळी गावा लागत तुझे सावले. आईनी वाळी गावा लागत तुझे सावले. माता पावली पावनाई पावली. माता पावली पावनाई पावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. माता पावली पावनाई पावली. माता पावली पावनाई पावली. यात्रेच्या मैदान आईचे बघा तुझा नावान. आईचे बघा तुझा नावान. आईचे बघा तुझा नावान. ढोल ताशांच्या गजरात आई भरलं तुझं मैदान. आई भरलं तुझं मैदान. आई भरलं तुझं मैदान. तुझी पालखी सगळ्यांना जगमगावली. तुझी पालखी सगळ्यांना जगमगावली. मावली पावनाई मावली. मावली पावनाई मावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. आईने वाडी गावा लागत होती सावली. माता पावली पावनाई पावली. माता पावली पावनाई पावली. राहू दे. पारा हुशार आहे. पारा हुशार आहे. हा. मी काय म्हणतो माहिती काय बोल. महाराज यायचे ते आपण चहा पिऊन येऊया जरा. येऊया? हा चहा पिऊन येऊया. चल. विश्वासघात शेवटी विश्वासघात. सापाच्या सटीवर जाण बुजून पाय दिला तरी तो ढाऊस केला शिवाय राहत नाही. नंतर त्याला किती गोड दूध पाजलं तरी आपल्या हातातले विष शिवाय जात नाही. तशी अवस्था हरामखोर फत्तेखान आणि राखाडी झाले. परंतु हो, आज रक्षाबंधनचा दिवस. या आनंदाच्या दिवशी आमची बहीण तेजस्विनी राज मला धायला जीत पाहतो. अगं हे तेजस्विनी, काय रे दादा? अगं आज रक्षाबंधनचा दिवस ना. हो अगं महाराजने तात्रे राजभरात बोलवलंय. आले हा. का रे दादा एवढी काय गडबड चालली आहे? अगं तेजस्विनी, आज रक्षाबंधनचा दिवस ना. हो अगं महाराजने तात्रे राजदरबार बोलवलंय. अरे ते ठीक आहे, राखी तर बांधून जा. अगं हो, राखी तर बांधलीच पाहिजे. परंतु या आनंदाच्या दिवशी एखादा गोड गाणं तर बोल ना. ठीक आहे. सोनियाच्या ताटी उदयला ज्योती. सोनियाच्या ताटी उदयला ज्योती. ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया. भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. भाऊराया सोनियाच्या ताटी उदयला ज्योती. सोनियाच्या ताटी उदयला ज्योती. ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी माया. भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. भाऊराया
खून के बदला खून से लेते और उस कमीने बाबा की लाश भेज दी जाती। पात्र परिचय राजा विक्रम सिंह च्या हुके सुरेश घडशी राजकुमारच्या हुके अमित निवडकर प्रधानजीच्या हुके रुपेश भापरे चंद्रकलाच्या हुके साहिल घडशी बादलच्या हुके संदीप भापरे तेजस्विनीच्या हुके रोहन चव्हाण टाकू भट्टखानच्या हुके शंकर आगरे राखाच्या हुके संजय चव्हाण मुस्तफाखानच्या हुके शांताराम कोधारे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दोन विनोदवीर काळूच्या हुके दत्ताजी घडशी बाळूच्या हुके आदित्य शिरकर ते नवतोंड नाट्यमंडळ निवृत्त चौधरी सहजचा आणि सविनय सादर करीत आहोत एक दरवर्षी बघणाऱ्य कहाणी रंगाच्या नात्याचे अर्थात प्रशांत बागले वाचवा कोणीतरी वाचवा मला कोणीतरी वाचवा मला ये लड़के हमारे साथ चलो हमारे साथ चलो ओ तुम्हें पूछ रहे चलो अरे मागड़ा माझ्या वाटेतून बाजूला नाही द्यायची महिना खूप वाईट तुम्ही समजलात ना ये लड़के मेरी बार बार बात करो तुम जवाब मेरे साथ चलो अरे नालायक बाजा दिवसा डोया आय बनते तुझ्या हात टाकायला तुला लाज कशी वाटत नाही तो ऐसी बात नहीं है मैं क्या करने बोलूं वाचवा कोणतरी वाचवा मला नाही एक कदम आगे बढ़ा तो अच्छा ना होगा। हमारे माँ बहनी को इज्जत पर हाथ डालने वाले को हम जिंदा नहीं छोड़ते, समझे? हमें कौन हमें तो यहाँ से फौज नहीं तो हमें तुमसे जान दूना पड़े क्या नाम है तेरा अरे तुम्हारा बाप नाम है बादल, तुम्हारे देखे सैतानों का दुश्मन और इस जंगल का राजा, समझे? बाजार अरे बोल। नहीं समझाया मैं सब करते हुआ मेरा मेरे हाथ से मारा अरे तू बरं गोरा कमाडून सुटेला बाजूला परत नाही तसेच आम्ही आमच्या कमरेला काढले तलवार तुझ्यासारख्या धर्माचे रक्त बांधले परत कमरेला विले, समज ना? तुझ्यामध्ये असेल ताकद तर चाल होती तलवार विश्वास खामोश हराम जावे। हे बादल, अरे बोल। जब भी शेर गुहा में सोया होता है, तभी कुएं के बाहर जैसे कुत्ते घूमते हैं वैसे तुम्हारी हालत हुई है, समझे कुत्ते? अरे नाही लगता कावला कुत्याचे दात खूप विचार असतात, तर तो कावला जर आपल्या दाताचे बीच वगैरे नाही, समजलं? अरे खामोश हरामजादे, तुमने मेरे दो जैसे भाई को मारा है, तुझे भी वैसे ही मारना पड़ेगा, समझ गए? रका अरे वाईट बनावची भीती देतोस कोणाला? दिवसा ढवळा आया म्हणून गोर गरिबांचा निवारा उचललाय, त्यावर आम्ही काहीच करत नाही, तुझ्याकडे अच्छा पावरता चाल होऊ दे.
अगे बोरी तू कुठल्या राज्यातल्या आणि तुझं नाव काय? मला वाचवले त्याबद्दल मी बोलू नये ते कांचन राज्यातील स्वराज्याची कन्या चंद्रकला असं म्हणतात मला उच्च भागांची आणि माझ्या पितळींची फार जुनी दुश्मन आहे त्या दुश्मनीचा बदला तो असा घेत आहे चंद्रकला आरामवर प्रत्येकाने राखावी नजर तर तुझ्यावर पडले दिवसा डोळ्या रानामधून फिरत जाऊ नकोस तुझ्या जीवाला खूप धोका आहे. ठीक आहे बादल तू दिले सूचनांचे मी काटेकोरपणे पालन करेन परंतु बादल तू एक लक्षात ठेव या गंध जंगलातून तेथून जाऊन तलवारीशी खेळ जातोस अरे तुझ्या पाठीमागे तुझी बहीण तेजस्वी आहे ती तरी काळजी घेत जा. हो चंद्रकला काही चिंता करू नकोस चल तर. चला तर राहू दे एक काळू मी काय म्हणतो माहितीये काय बोल एक जर मस्तपैकी गाणं घे ना. मी हा नातूचा वाटलंय मी घेऊ हा तू घे बघा हा घे. अग जुनाट झाला तो तुझा हा ए शबाश अग जुनाट झाला तो तुझा हा अरे वा. बर्नर तुटलाय ग याचा बर्नर तुटलाय ग पंप मारूने मारूने याचा वायसर 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 तुटलाय ग अग जुनाट झाला तो अजूनच आहे या मणिपूर राज्याकडे पाहिलं की मनाला समाधान समाधान वाटतं पण करणार काय या राज्यातल्या जनतेचे हाल पाहून त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहून आमच्या मनाला दुःख दुःख वाटत आहे ज्यांच्यावर या राज्याची जबाबदारी दिली ते यावर लक्ष देत नाहीयेत त्यांना या राज्यामध्ये बोलवून विचारपूस केली पाहिजे. शिपाई राजकुमार प्रधानजी यांना दरबारात हजर करा. ठीक आहे. आशीर्वाद आहे महाराज एक काय की म्हणून कारण कोणत्या अशा तुझी चावल तर लागले ना तुमचा राजकुमाराला प्रधानची तयार आहे महाराज. राजकुमार प्रधानजी बोला महाराज. काळजी करण्याचे काहीच कारण नाही. गेला प्रकार आपल्या कन्याबरोबर झाला खूप भयानक झाला. बादल वेळेवर आला नसता तर परिणाम खूप वाईट झाले असते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत राज्यामध्ये लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या परंतु तुम्ही दोघेही यावर काहीच करत नाही. राजकुमार आपण असे गप्पा का कसा गप्प राहू नाही तर काय करू. राजकुमार असून जनतेची संरक्षण करू शकत नाही मग कशाला म्हणता मला राजकुमार. दिवसा डवल्या आया बहिणींची इज्जत लुटली जात आहे. गोर गरिबांचा निवारा उडते ह्याच्यावर काहीच करू शकत नाही. ह्याचीच खंत वाटत आहे आम्हाला.
राजकुमार शांत व्हा, बदला तर घेऊ. हे हरामखोर देखील स्वस्त बसणार नाही, कारण त्यांचा भाऊ मुस्तफा त्याला बादलने मारलाय. हे हरामखोर आपल्या राज्यावर हल्ला करण्याची परत आपण त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. राजकुमार प्रधानजी, बोला महाराज. हल्ला केव्हा करायचा, कधी करायचा ते आम्ही जरूर करू. आपल्या इथे वेळ घालून चालणार नाही. आपल्याला पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. चला महाराज. चला आपण निघूया. शिपाई, बोला महाराज. राज्यामध्ये काही गडबड झाली हा. तर ताबडतोब राजकुमार प्रधानजी यांना कळवा. आम्ही येत आहोत. या पण मी काय म्हणतोय, हा. महाराजांनी काय सांगितले नाही, राज्यात जर काही गडबड झाली हा. तर प्रधानजी आणि राजकुमार यांनाही कळवा. बरोबर आहे. बरोबर आहे ना? आपण काही थांबून करायचं. हमारे दोस्त साथी रकाम और दोस्त बखान चंद का लाने गए लिखे अबे तक उनका पता नहीं कल मर गए. कौन समाज खान साहब, एक बुरी खबर है खान साहब. क्या बुरी खबर है खान साहब? लेकिन मुस्तफा खान का है खान साहब. मुस्तफा खान को क्या हुआ? मुस्तफा खान मर गया खान साहब. मुस्तफा खान मर गया कल से. हमें मालूम है, समझ गए खान साहेब. काय झालं काय माहिती आहे? यांचा मुस्तफा खान मेला. अरे ओ मालूम, समझ गए. चुपचाप खड़े रहो. खान साहेब, मुस्तफा खान को उस कमीने बादल ने मारा, समझ गए. खामोश. उस बादल की तारीफ कर रहे हैं. आज के बाद उस कैंसर को हमें तेरे सामने देंगे और उस बादल को भी खत्म कर देंगे, समझे? हाँ खान साहब, ऐसा ही होगा. उस कांचनपुर नगरी की तबाही होगी और उस कमीने बादल की लाश आपके चरणों पे. तुम्ही आम्हाला या शरण, तुम्ही आम्हाला या शरण. कोणा आम्ही तुम्हाला या शरण. तेव्हा दिसती ना तुम्हाला शरण. क्या बोल रहे हो तुम लोग? नाहीतर येईल लवकर मरण. कोणाला मरण? रामजादे, आता तुम क्या तो बोल खुशी रहे हो? हुए. मेरा भाई मर गया और तुम्हें तो खुशी हुई है. किसको खुशी हुई? तेव्हा झाले तेव्हा मला नाही. किसको खुशी हुई है? मी काय म्हणतो, तुमचा भाव मिळाला आहे ना, हो. ओरडता कशाला? हरामजादे. हे बोलताय ओरडता कशाला? राम साहेब, सांगतो इथं मोठा बिटा दाखवायची नाही मला. किसको उंगली दिखाए? ये हमारे खान साहब समझ गए. डबल शॉट लावते, डबल शॉट. खान साहेब, इनके मुंह लग के कुछ फायदा नहीं. सांगतोय पण आमची जरा बोला. अरे चुप बैठो. चलो खान साहेब. अरे मी काय बोललोय का त्याला? उगाचच आपला ताव करतो कुठं. काय झालं, मी माणूस आहे चला का? फतेखान, जो तुझ्या भावाने गुन्हा केलाय त्याची सजा बादलने दिलाय. हैदरला राहिलाय तू, हैदरला साधेला राखा. तुमचा नायनाट केला की आमचं काम संपलं. काय रे बाळू, अरे आता आलं नाही तेव्हा संपलं कुठं? काय माहिती काय, इकडे खामोश, इकडे चूप. मी काय बोललोय की डीलर? सामान नाही तुला सामान. हे बाळू, प्रधान जी तो गुस्से में है. और अरे हे कोण? हे कोण आहे? एक खवल्या मांडवकर, कवल्या मांडवकर. अरे एक नांग्या, हरामजादे, किसको खोने वाले को बोल रहा है? एक खवल्या, हे कवल्या. तू बैठो, खौल्या नहीं है. एक खवल्या. हे कवल्या. वो खवल्या नाही तू. समझ के
काय तू बोलतो? कोणता हात कोण खाऊ तुम्ही सारा बोलताय? तू बैठ. आणि चुपचाप से खड़े रहो हा. प्रधान जी जय सेवा सेवा पचन लो समझे ये प्रधान जी वो ऊपर जाने के लिए समझे अरे जो जाने के लिए नहीं है हे प्रधान जी, तुम हमारे खान साहब के साथ मिल जाओ और तुम्हें जिंदा छोड़ेंगे और तुम्हारी प्यारी बेटी चंद्रकला उसकी शादी हमारे खान साहब के साथ करो, समझे? अरे जवान को लगाम दे जवान जवान ना समझे हराम दे बोरा जवान को लगा दो। बरोबर आहे. अंजाम अच्छा नहीं होगा। अरे किसका अंजाम अच्छा नहीं होगा? दुमाचा हमारा अंजाम अच्छा नहीं। इस प्रधान जी का समझ गए। मी सांगतोय आमची राज्यातली माणसं आहेत ना साधी सुधी माणसं नाही कोणती तुमच्या आमच्या राज्यातली आमच्या काय म्हणत आहात? साधी सुधी नाही हे बाळू आमच्या पण नादाला लागायचं नादाला नाही. लागायचं हे! वळायचं काम नाही करायचा नाही तर ये अरे कोण? हे बा, हे. या हंडाने त्यांच्या नादाला लागू नको. हे प्रत्येकन साहेब आहे. प्रत्येकान साहेब हा. काय आमच्या प्रत्येकान साहेबांचा थाट बाप रे काय आमच्या काय या प्रत्येकान प्रत्येकन साहेबांचा साहेब. काय बोलताय? अरे बा चांगलं बोललो पाहिजे ना. साहेब इकडे या प्रत्येकान साहेबांचा थाट हा, साहेब. बसायला चंदनाचा हे पाठ बसायला? तारीफ कर रही है. चंदनाचा पाठ अरे वा. वा वा. जेवायला सोन्याचं ताट आणि आणि पाणी पियाला संडासची पाट अरे ए, दादा, क्या बोल रहा है? अरे एवढा का डबा त्यांना पुरणार आहे काय मोठा टप पाहिजे का तुला? चुपचाप खड़े रहो, समझ गए? आम्ही काय बोलली नाही तो साइड में हो जाओ। ए बाबा साइड में चुपचाप से खड़े रहो हा राखा अरे अजून वेळ गेली नाही राज्यात परत चल अरे आता तुझी बाई समजस हे प्रधान जी, या मणिपूर राज्यात हा राखा केव्हाच परत येणार नाही, समजलं? कोणाला चालतं? ए बाळू राम अरे करो. बा जरा जपतो बस. राखा अरे मराठीच्या कुळाला जन्माला आलास अरे मुसलमानांचा गुलाम झालास अरे तू तो तुझ्यावर अरे फटाका का लावला फटाक्या? हे क्या बोल रहा है? मी काय म्हणतोय प्रधान जी काय म्हणत काय आहे? म्हणत आहे माहिती आहे? काय म्हणत आहे? अजून सांगितलं बोला. मराठ्याच्या फुला जन्माला असं नाही सांगितले मग मराठ्याच्या फुलात जन्माला आला आणि मुसलमानांचा गुलाम झाला मी पुन्हा हरामजादे. बोला तू, बोला त्यांची बोल. असं नाही मला आठवत आहे आणि काय म्हणत आहे? मराठ्यांच्या कुळात जन्मास आणि मुसलमानांचा गुलाम झाला. आम्ही दुखतो तुझ्यावर. अरे आमच्या खानावर येतो हरामजादे. ये हमारा अपमान है, हरामजादे. साइड में खड़े रहो. खान साहेब, इस कमीने प्रधान ने हमारा अपमान किया है. अपमान तो किया है अपना दोनों का लेकिन इसको हरामजादे को जिंदा करता अब एक ही बात की. अरे ये या ए बाय या मी बघायचा नाही देख लिया हमारे खान के साथ लड़ने का अंजाम. देख लिया. तो चुपचाप खड़े रहो. किसी में तुम्हारे भलाई है. समझ गए? इसको बोलो चुपचाप खड़े रहो. इसी में तुम दोनों की भलाई है. बरोबर आहे बरोबर. तो साइड में खड़े रहो. ए प्रधान जी, किया तो सही मत. तो तालाब नहीं समझ. हुसैन चुपचाप.
गेले तर काय नाही झालं रे सगळं वाकडं करून गेलं. मी म्हणतोय पुढं वरडतात का मला आवाज कसा लागला? तू चहा पियाच्या नादात आहे, तुला चहा बोल लागली ना. मी काय म्हणतो, ते काय करतात त्याच्याकडे काय आपण काय लक्ष द्यायचं नाही. बरोबर आहे ना? हा. एक नरम नरम मस्तपैकी गाणं घेतो बघ. तू घेतो हा आता मी घेतो. मला आता काय गाणं तू बिणं गप्प उभं राहायचं. मी गप्प उभा तू गप्प उभं राहा. गाणं मग घेतो. हा? सुरू आहे हा सूर लावला. हा. वेळ निघून गेल्यावर आहा. येईल तुम्हाला कळवून. अरे वा वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळवून. आई बाबाला बसवून. पोरीनो जाऊ नका पळून. 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 आई बापाला बसवून पोरीनो जाऊ नका पळून. अरे काय बे, संदेश देतोय? संदेश देतोय अरे चांगला संदेश आहे. कोणाला ए बोल ए. कोणाला तुला काय वाटतंय कोणाला देतोय हा? आता मी लोकांना चांगला सांगायचं शिपाई. शिपाई हा. प्रत्येकानं नाही काका हा. रात दरबार धुमाकून झालं काय हा. आणि रात गाडीवर त्यांच्या हरामखोराची मदत तर केली आहे हा. आणि आपला परत जास्त ठेवला पाहिजे. हा. आम्ही येत आहोत. हा. अरे आम्ही त्यांच्या पाठीमागे जात आहोत. काय वाढली नाही शिपाई हा. रात दरबार पाण्यात जास्त ठेवा. मी काय म्हणतोय ए बाळ ए बाळू ए बा मी काय सांगतो ए सरदार ते सरदार बिरदार मला माहिती नाही. मी काय म्हणतोय असलं फटके बिटके दिलं आपल्या तुमचं कामच नको. काम नको. ओ हे काढ कपडे. अरे काढ कपडे. काढा इथं गरम होते. ए बा ए शिपाई ए बाळू अरे सांग. अरे मी निघालो. अरे काढ ना कपडे. मी निघालो. रे तुमचं कपडं उद्या देतो. अरे आताच पाहिजे. तिकडे निवडीत गेला देतो. हे मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. हे मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. मला नोकरी नको. मला चाकरी नको. मी जातो सोना मुलाला. ए बाळू बाबा ए माझं सोनू बोल ना घे पटापट. ए माझं पिल्लू अरे बोल पटापट. सारखं एकाच गोष्टीचं पिल्लू नको ना हट्ट धरो. सारखं एकाच गोष्टीचं पिल्लू नको ना हट्ट धरो. सरदार बोलवणार अरे येणार
आता इकडे स्वयंपाक बघ कसे नीती काय येणार रे बाळू शाबास शाबास भात जोडा काय भात जोडायचं ये मी तर तिथे यायचं वाटत असेल त्यांना सांगतो तुम्ही काय बोलणार अरे बोल ना. मी जर तिथे यायचं वाटत असेल तुम्हाला तर माझा सत्कार कराल काय अरे करतो ना सत्कार. मागाशी त्या काका करत होता ना कसा करायचा नक्की करणार? नक्की करणार. मग येतो आता तिथं सरदार साहेब येणार आहे ना दरबारात गाणं कसं हवं बाबू गाणं कसं हवं कसं चांगलं हवं ना तू म्हणशील ना हा भिलांची नागिन निघाली तर बघ तो बोललाय टेव टेव तसंच बोलायचा टेव टेव तेवढा बोलायचा तेवढंच बोलायचं आहे लक्षात ठेवा तेवढंच बोलायचा मोठ्यान बोलायचा अहो भिलांची नागिन निघाली मोठ्यान बोल तुम्ही तिघच माझ्या बाजून ही माझ्या बाजून माणसं दिसत नाही हे बाळू तुम्ही पण बोलणार आहो हा तुम्ही पण बोला त्या काकी बोलले मी बोलणार आहे म्हणून तर बोलणार आहो ना भिलांची नागिन निघाली शेवट मोठ्यान बोलायचा अजिबात घाबरायचं नाही बाबांना झोपू नका हो झोपायचं नाही हा ये ना ओहो भिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला 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 भिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बाळू साहेब आता तुमचा सत्कार होणार आहे हा करायचा बाई शपथ शाल पण भारी आणली नाही टाळ्या वाजवा. काय मस्त किंवा शाल वाजवा. जरा एक लावणी वाजवा. अरे बाळू, अरे काळूचा सत्कार कर. काळूचा? अरे तू कर. मी करू. माझा अरे कर नको. ना. माझा नको नको तुझा. अरे नाही कर. नको अरे नाही कर. नको अरे नाही कर रे. करू म्हणतो. नको ये. नको अरे अरे नको अरे कर. अरे अरे कर ना. अरे कर ना. झाला काय रे सत्कार निघाची नागिन निघाली मी काय म्हणतोय हा. त्यांचा नागोबा घालतो शिपाई हा आम्ही येत आहोत या अरे नंदी पहिला समजलं ना या म्हणतोय आणखी माझ्या झोपडी तरी ये आणखी माझ्या कुठं सुद्धा येऊ नको या सरदार सरदार नवा सरदार या तुम्ही या. शिपायाला मी हे म्हणते होतो. या तुम्ही मागं तुम्ही काय? नाही, आम्ही राहतो. चल मी पण जातो गेले 2 दिवस झाले दादा अजून घरी आला नाही. आज तर रक्षाबंधनचा दिवस. आज तरी दादा नक्की येणार. मला राखी बांधायची तयारी करून ठेवली पाहिजे. तेजस्विनी बघा तुझ्या भावाला
म्हणतात दादा अगं अशी हुलका आम्ही दिली आहे की अगं तो दिवसभर जगात फिरत राहील समजलीस चुप बस. दादा काही छोटे बाळ नाही तुझ्या हुलकावण्याला घाबरायला. अरे वाघ आहे तो वाघ, समजला ना? तेरा भाई शेर है तो हमें समझते समझ गई चुपचाप से मेरे गले में प्रेम की माला डालो. तोंड समोर मग पत्तेकार. अरे तुझ्या गळ्यामध्ये प्रेमाची माळ नाही तर इथे बसलेल्या आया बहिणीच्या पायातल्या चपलांचा हार करून घालील, समजलं? हे तेजस्विनी अगं कोणासमोर बोलत आहेस याचं भान आहे का तुला अरे राका तू कोणासमोर बोलतोयस? याचे बाण आहे का तुला? अरे बादलची बहीण आहे बादलची, हे विसरू नकोस. हे तेजस्विनी अगं मला सगळंच माहित आहे तू बदलची बहीण तेजस्विनी आहेस ते समजलीस आमचे खान साहेब म्हणत आहेत जर त्याचं म्हणणं ऐकलंस तर तुला त्यांची बत्तराणी बनवून ठेवतील समजलीस अरे नाही राका, तुझ्या कानाच्या गळ्यात कधीच प्रेमाची माळ नाही घालणार. कोहरान दादी बोलिए लखा कभी नहीं नहीं डालेगी खान साहब कोहरान दादी को जिंदा रखे कोई फायदा नहीं. जरूर क्योंकि खून का बदला खून से लेंगे. जरूर लेंगे खान साहब लेकिन क्या लेकिन आज हम कुछ उसको समझाना चाहते हैं खान साहब ठीक है समझा लो इसको. समझाओ. अरे तेजस्वी तू हातात तलवार घेऊन आलेस म्हणजे तू लढण्याच्या तयारीत आले आहेस हे तेजस्विनी अगं आजचा दिवस म्हणजे रक्षाबंधनचा दिवस आहे हा दिवस म्हणजेच अगं भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे आणि अशा या दिवशी तुझ्या हाती शोभा देत नाही अगं तुझ्या हाती शोभते ती फक्त राखीच म्हणून आम्ही म्हणत आहोत अगं तेजस्विनी आम्ही मार्गाने परत जा तुझा भाऊ अगं बादल तुझी वाट पाहत असेल तेव्हा माझी ताई येईल आणि माझ्या हातात राखी बांधेल म्हणून आम्ही सांगितलो अगं आलेल्या मार्गाने परत जा जास्त ती भलाई आहे अरे नाही राका, अरे तुझ्या माझी असली मत तर चालू तुझी तलवार. खान साहेब राका क्या कौन के बात साथ नहीं मान रही है कौन के साथ वो लड़ेगी. ठीक है उसकी इच्छा पूरी करते हैं खान अब कौन है. हे तेजस्विनी जर तुला आमचं मान्य असेल तर तुझी लढण्याची इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत पण तुला माहित नाही हा रक्षाबंधनचा दिवस हा रक्षाबंधनचा दिवस हत्येकरण आणि राका रक्तात भागवण्याच्या राहणार नाही तुझ्या दशाली मत सत्ताला ती तलवार हुशार. या रक्षाबंधनच्या दिवशी आराम करून माझ्या बहिणीचा खून करून जसं रक्त या धरतीवर सांडलायस तसाच रक्त या धरतीवर सांडेल तेव्हा बादल स्वस्थ बसेल. अरे
निसर्गरम्य ठिकाणी फिरताना मनाला किती बरे वाटत आहे. पण इथपर्यंत मी कधी आले ते मला सुद्धा समजले नाही. परंतु इथे जास्त मला थांबवून जमणार नाही, कारण जो प्रसंग माझ्यावरती मागे घडला होता त्या प्रसंगातून बादलने मला वाचवले होते. परंतु असा प्रसंग परत कोणावर येऊ नये ही देवाची प्रार्थना करते. प्रसंग प्रसंग हे चंद्रकला काका बोल. असा प्रसंग परत तुझ्यावर झाला आहे. अरे काका, आजपर्यंत तुझ्या भाऊंचा गेला होता, परंतु त्याच्या वाट्यात मरण आले होते. हे तुलाही चांगलं ठाऊक आहे. हे चंद्रकला अगं त्यावेळी तुझी सुटका झाली, पण आज नाही. खान साहेब यही है वो लड़की जिसके कारण मुस्तफा खान वाला मेरे खान साहेब माझ्या मुली मुस्तफा जसा खान तुझ्या बंदीने वाला गेला होता, समजलास ना? चंद्रकले अरे बोल म्हणते का? एक मेरी शर्त है, ये शर्त तो मंजूर करोगे तो तुम्हें हम मारेंगे नहीं, तुम हमारी हो जाओगी. बोलो तो हमारे गले में प्रेम निकालो. अरे म्हणते का? इथे बसले आहे बंद्याच्या बंदावर झाले, परंतु प्रेमाने मला कधी झाला नाही, समजलास ना? हे कलमी अगर जिभेला लगाम दे नाही तर जीभ मुळासकट ठाटली राहील, समजली? यही सवाल तेजस ने भी कहा था. बस चप्पलों का हार पहना गया, वही तुम तो वही बोली हरामजादी. ये हरामजादी को जिंदा नहीं मिलेगा. चलो खान साहब इसको भी खत्म कर देते हैं. ठीक है. घरात विचारून आलो हिला मारणार होता. कोणाच्या घरात? तुमच्या बायकोला तुम्ही विचारून आलो काय? आमच्या बायकोला? हा. अरे पण का? मी माझ्या बायकोला विचारून आलोय. हिला तुम्ही मारणार का? ही हमरे खान साहब की बात नहीं मानती. काय तुमच्या खान साहेबाची बात आहे सांगा. वो बोले उसके साथ शादी करो. शादी हाँ. लगेच म्हणे लाज वाटते. हाँ आमच्या खान साहेबांचं म्हणणं आहे हाँ. ज्या चंद्रकलेनं हा. खान साहेबांवर लग्न केलं पाहिजे. लग्न केलं पाहिजे. हो. या म्हाताऱ्याबरोबर. हा राजा बोल. हा. काय हे गंगू तेली? हे केली आहे. कोण? वो तेली लग रहे हैं. आता ही कुठं आणि तुम्ही मी काय हराम जादू. मी काय म्हणतोय, त्या खरंच बाबाच्यातलं नाही ना तुम्ही? बाबा आता भोंदू बाबा कोणता खरंच? मोदी बाबा नहीं है हरामजादे. तो बाबा आहेस काय बाबा? तो काय कोण करायचा? बाबा? हो, तो काय करायचा माहिती काय? काय करायचं? तो काय करायचं सांगतो बघा कसं तर. लयचा वट्टी गाला बोंधू बाबा खरात, लयचा वट्टी गाला बोंधू बाबा खरात. खोट भविष्य सांगायचा, खोट भविष्य सांगायचा, कडी लावून घरात. खोट भविष्य सांगायचा, कडी लावून घरात. खोट भविष्य सांगायचा, कडी लावून घरात. खोट भविष्य सांगायचा, खोट लावून घरात. लयचा वट्टी गाला बोंधू बाबा खरात, लयचा वट्टी गाला बोंधू बाबा खरात. खोट भविष्य सांगायचा, खोट भविष्य सांगायचा, कर लावून घरात. 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 हा त्यातलाच प्रकार आहे. बाबा नहीं है, हमारे फतेह खान साहब हैं. समझ गए? फटफटा है फटफटा. नहीं फतेह खान साहब हमारे राका बोल रहे हैं, हमारे फतेह खान है. फिर भी हरामजादे फतेह से बोलते हो. ऐसा जब तक मार नहीं खाता तब तक इसकी जबान ऐसे ही चलती रहेगी. मी काय म्हणतो माहिती काय?
त्या खराब बाबाची काय अवस्था केली आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्ही दोघांनी. तुम्ही? हा. बेकार व्यवस्था केली आमचा आहे. नाद करायचा नाही. कोण पण खरंच बाबा कोण आहेत हे आमचे खान साहेब नाही. हो, लोकांचं भविष्य सांगायच्या कडी लावून घरात. अरे बाबा, माहित आहे. पण हे खरंच बाबा नाही. हे नाही, हे नाही. हे भोदू बाबा हे पण नाही. नाही. हे खराब बाबा पण आहे आणि बोलतो बाबा पण आम्ही काय म्हणतो आहे. काय म्हणत फटफटा आहात? आहे, फटफटा. म्हणून शिवाई फटफटा बोलतात. फत्तेखान साहेब, हे आमचे फत्तेखान साहेब. हे कोण? हे कोण आहे? हे फत्तेखान फत्तेखान साहेब. हा. आणि हे फत्तेखान साहेब, एक काम करा, तुमचं जरा लांब करा. असं नाही. इकडे ये सांगतो. कसं मग? इकडे ये सांगतो का ना? हा बोल. एक काम करा, तुमचं जरा लांब करा. बोल बोल चांगलं समजा. क्या नाम करा? क्या नाम करा? नाम क्या करा? मी काय म्हणतोय, तुमचं लांब होत नसेल तर हिंसा करा मग. खान त्यांचं हो जाओ खान साहेब. शांत हो जाओ. शिवाई आम्ही दोघांची मी काय फालतू म्हणतोय, तर शांत का नाही होत माहिती काय? टकला माणूस लगेच गरम होतो. टकेला केस नसतात म्हणून म्हणतो. हा. गोल गोल चांबडाला, गोल गोल चांबडाला, दांडक हे घासतय, दांडक हे गाजतय. बघ बघा ग सकू कसा गुबू गुबू वाजतय. बघ बघा ग सकू कसा गुबू गुबू वाजतय. बघ बघ आज सखे कसं गुबू वाजते. बघ बघ आज सखे कसं गुबू वाजते. तुमचं काय 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 बोलला? इकडे. खलास. तुम्हाला लग्न करायचंय ना? हा तुझ्या मग माझ्याकडे या. माझ्याकडे या. खडे खडे ये, वाजवी टाकेल. फत्तेखान अरे साहेब, काय बोलता हे? असं बोलायचं नसतं, फक्त असं करायचं असतं. हम सुन रहे हैं, हमारे कान बहुत अच्छा है. बोलो क्या बोलते हैं? तुम्हाला लग्न करायचंय ना तिच्यावर? हा ठीक आहे. लग्न करायचंय ना? हा. मग ती प्रधानजीची कन्या आहे. हो माहित आहे मला झालो मला ना. सगळं माहितीये, मला माहितीये. पण मी काय म्हणतो, तिला लहानापासून काय आवडतं आणि काय नाही आवडत तर मला माहिती आहे. जोरात सांगू नको. जोरात हे नाही. ऐक. सावकाश सांगतो, इकडे या, हा, इकडे ठीक आहे, या. ठीक आहे. सावकाश सांगतो, इकडे या. हा बोल. मोठ्यानं बोलू नका. काय बोलू नका? अरे, मोठ्यानं बोलू नका. अरे बोल, बोल, सांगतो ना. अरे बोल, ती फत्तेखान साहेब आहे, म्हातारी मी काय करायचं. त्यांना तेरे को बोला ना खड़ा रखे बोल. हमें सुनने आता है. कुछ नहीं हम ऐसे खड़े रहेंगे सुनेंगे. बोल. मोठ्यानं बोलू नका. अबे नाही बोलेंगे. इकडे मोठ्यानं. अरे ये. हरामजादे. हे भावा, हे. तुझा वसाडा राहिला तरी मला काय म्हणणार नाही. नाही लग्न केला अरे तरी चला ना मला अभी काय म्हणलं? फरक नहीं है. माहिती आहे. हमने तो इसके जैसे कितने देखे हैं. देखिए. कितने देखी है. मग कशाला विचारावं? एवढं तुम्हाला कितने देखी है. शिवाई आम्ही काय म्हणत आहोत. काय म्हणत आहात? चंद्रकांत आम्ही पाहून घेऊ. हा. पण आपला दोघांचाही पाहला. हा. वाटतं गीत पण जाऊ मी दे. काय म्हणतोय, काय म्हणणं आहे लग्न करायचंय ना? कोणाचं त्यांचं लग्न ते करायचं. आम्ही पाहू. मी काय म्हणतो, ती तुम्हाला तयार नाही होणार. काय म्हणणं आहे मगाशी काय गाणी म्हणते? आवडतात, लग्नाची गाणी. तिला लग्नाची गाणी लय आवडतात. तुमची लग्नाची गाणी ऐकून ती तयार होईल. हो, मग. काय म्हणत आहात बघा तर. पहिला विचारा तिला. माझं काम कर. विचारा. काम माझ्याकडे ए, आहे. बाई, मी नाही तयार झाली ना, विचारणार. नाही तयार. ए. त्याला पिशी काढून. तू विचारणार कोण? मी हा? विचारणार ती आहे. आधी माझी होती मग ए, अरे काय म्हणत आहात माझी होती. हे गाणं म्हणतो. लग्नाचं एक गाणं म्हटलं ना, लग्नाचं ती लगेच तयार होऊ शकते. ठीक आहे पाहतो आम्ही. म्हणतो बघा कसं तयार. हा. नाचायचं हा? नाचायचं नाचायचं. आम्हाला खान साहेब. आज कोलीवर वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे दारात बायो. आज कोणी वऱ्यात येईल वरात लग्न आहे
पटकन सांगा हाय का तुमच्या मनात लवकरच वाटतंय काय लवकरच वाटतंय काय या म्हातारपणात 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 पटकन सांगा हाय काय तुमच्या मनात पटकन सांगा हाय काय तुमच्या मनात लवकरच वाटतंय काय या म्हातारपणात लवकरच वाटतंय काय हे कशावर घेतलं? आलं खूप झालं पटकन म्हण काय म्हणतोस तर. सूर मला मारा आता- जरा. काय म्हणतोस? सूर मारा सूर जरा अमोल. हा. त्यांचा सूर बघा हा. हम हिंदी गाणे. सूर सूर मारा, दोनों मराठी है. सूर मारा तुमचं सूर. जरूर अच्छा. ये मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए ये मार दिया जाए क्या छोड़ दिया जाए अरे बोल उसके साथ क्या सोलो यानं आता काय चालू? पण मी काय म्हणतोय हा. हा इथं हात्याला लावता तर कुठेतरी लागेल नाही काय अरे आम्ही नाही लागतात नाही लागत? नाही लागत. आपण तेव्हा समजेल शिबाई हा. तुमचं गाणं ऐकून हो. हे चंद्रकला तयार होणार नाही. गाणं ऐकून पण मी खुश झालो. तुम्ही खुश झाला हो. पण तुमचं गाणं ऐकून हा. हे चंद्रकला खुश झालेली नाही काय म्हणता? आम्ही गेल्याशिवाय ती सांगणार नाही म्हणून आम्ही म्हणतो आहोत हा. आपला पहला पाचचा किती जातो 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 काय म्हणतो आम्ही तुम्ही आता काय करा माहिती आहे आता काय नाही करा आम्ही येतो या सलाम करणार. हे चंद्रकला चंद्रकला आम्ही तुला शेवटचं विचारत आहोत तुझे मैं आखिरी बाहर पूछ रहा हूँ कि हमारे गले में प्रेम की माला डालो अरे म्हणते काय मला जीव घेतला असेल चालेल पण तू ते काय प्रेमाने मला कधी घालणार नाही ते मला माझा जीव गेला तरी चालेल पण तुझ्या गळ्यात प्रेमाची माळ कधीच घालणार नाही हराम नाही घालणार खान साहेब शेवटी हे प्रधानजी की अरे छोकरी आहे आम्हाला तुमच्या सगळी कल्पना देणार नाही ते आम्हाला माहित आहे खान साहेब इसको तो मार दिया जाए मार दिया जाए कौन बचाने आता है कौन बचाने देखेंगे तो देर की जरूरत की खत्म कर दो हराम जाओ तुमसे माझ्याच राज्यात येऊन माझ्या मुलीच्या मारण्याचा खट रस्ता काय अरे काय करा जिवंत सोडलं नाही समजत कौन प्रधानजी अरे हो प्रधानजी हे बोल पाण्यामध्ये राहून मगरी बरोबर दुश्मनी करू नको याचे परिणाम खूप वाईट येतील समजला अरे काय अरे बाजू कोणाच्या परिणाम वाईट होता ते बादल भी आ गया है और राजकुमार खुशी की बात है तो बादल अरे बोल अच्छा हो या तुम तो हमारे सामने हो खुशी की बात है अरे तू राज हो दूर और पानी वाला करता है वैसे ही तुम और राखा में फक्त राज को हल कर दूंगा समझे अरे बोल हमको अलग करने वाला इस दुनिया में कोई जाने वाला समझे बादल अरे बोल हे पहिली सुरुवात
तुझ्यापासूनच करतो. त्याचे कारण तुला चांगलंच माहीत आहे. अरे कोणत्या कारण आहे? हे बादल, आणि ते कारण म्हणजेच अरे तू हिंदू आहेस आणि एका हिंदूने एका हिंदूला मारू नये. समजलं बादल? अरे नाही म्हणून आम्ही म्हणतोय अरे आले का वर्गाला परत जा. नाही रकम. अरे हिंदू पुरुषाबरोबर तुझ्या लढण्याची ताकद नाही. तुझ्याकडे असेल सामर्थ्य तर चाल हो ती तलवार. अरे! कदापि नाही. हिंदू पुरुषांना आम्ही केव्हाच घाबरत नाही. जर तुझ्यात असेल हिंमत तर चालवा ते संशय. हुशार. सदा सारी भयता योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा